माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील महान ग्रंथ श्रीमद भगवद्गीता अध्याय 16 दैवासुर संपत विभाग योग श्लोकांचा अर्थ अभिवाचन करत आहे. ओम श्री परमात्मने नमः. अथ षोडशोध्याय. श्री भगवान म्हणाले, भयाचा पूर्ण अभाव, अंतकरणाची पूर्ण निर्मळता, तत्वज्ञानाकरता ध्यानयोगात निरंतर दृढ स्थिती, तत्वता पर आत्मस्वरूप जाणण्यासाठी परमात्मा स्वरूपात एकरूप होऊन ध्यानाची अखंड गाढ स्थिती असणे म्हणजेच ज्ञानयोग व्यवस्थिती होय. आणि सात्विक दान, इंद्रियांचे दमन, भगवान, देवता, गुरुजनांची पूजा, अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्माचे आचरण, त्याचप्रमाणे वेदशास्त्रांचे पठन पाठन, भगवंताच्या नामांचे गुणांचे कीर्तन, स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे, शरीर इंद्रियासह अंतकरणाची सरलता, काया वाचा मनाने कोणालाही कोणत्याही प्रकारे दुःख न देणे, यथार्थ प्रिय भाषण, अंतकरणाने व इंद्रियाने जसे निश्चित केले असेल ते जसेच्या तसे प्रिय शब्दांनी सांगणे, याचे नाव सत्यभाषण होय. आपल्यावर अपकार करणाऱ्यावरही न रागवणे, कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग, अंतकरणात चंचलता नसणे, कोणाची निंदा वगैरे न करणे, सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी निरहेतुक दया, इंद्रियांचा विषयांची संयोग झाला तरी त्यांच्याविषयी आसक्ती न वाटणे, कोमलता, लोकांविरुद्ध शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा, निरर्थक हालचाली न करणे, तेज जे जिच्या प्रभावाने विषयसक्त नीच प्रकृतीचे मनुष्यसुद्धा बहुधा अन्यायचरण सोडून श्रेष्ठ माणसांच्या सांगण्याप्रमाणे चांगले कर्म करू लागतात. या श्रेष्ठ माणसांच्या शक्तीला तेज म्हणतात. क्षमा, धैर्य, बाह्यशुद्धी, कुणाविषयी शत्रुत्व न वाटणे, स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे, हे सर्व अर्जुना दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची लक्षणे आहेत. हे पार्था, ढोंग, घमेंड, अभिमान, राग, कठोरपणा, अज्ञान ही सर्व असुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत. दैवी संपदा मुक्तिदायक, आसुरी संपदा बंधनकारक मानले. म्हणून हे अर्जुना, तू शोक करू नकोस, कारण तू दैवी संपदा घेऊन जन्माला आलेला आहेस. हे अर्जुना, या जगात मनुष्य समुदाय दोनच प्रकारचे आहेत, एक दैवी प्रकृतीचे, दुसरे आसुरी प्रकृतीचे. त्यापैकी दैवी प्रकृतीचे विस्तारपूर्वक सांगितले. आता तू आसुरी प्रकृतीच्या मनुष्य समुदायाबद्दलही माझ्याकडून सविस्तर ऐक. आसुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही जाणत नाहीत. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी असत नाही, उत्तम आचरण असत नाही, सत्यभाषण असत नाही. ते आसुरी स्वभावाचे मनुष्य असे सांगतात की हे जग आश्रयरहित, सर्वथा खोटे आणि ईश्वराशिवाय आपोआप केवळ स्त्री पुरुषांच्या संयोगातून उत्पन्न झाले. म्हणूनच केवळ काम हेच त्याचे कारण आहे, त्याशिवाय दुसरे काय. या खोट्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांचा स्वभाव भ्रष्ट झाला, ज्यांची बुद्धी मंद आहे, असे सर्वांवर अपकार करणारे क्रूरकर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला समर्थ होतात. ते दंभ, मान, मदाने युक्त असलेले मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनाचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्टाचरण करीत जगात वावरत असतात. तसेच ते आमरणांत असंख्य चिंतांचे ओझे घेतलेले, विषय भोगण्यात तत्पर असलेले, हाच काय तो आनंद आहे असे मानणारे असतात. शेकडो आशांच्या पाशांनी बांधलेले गेलेले ते मनुष्य काम क्रोधात बुडून जाऊन विषय भोगांसाठी अन्यायाने द्रव्यादी पदार्थाचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत असतात. ते विचार करतात की मी आज हे मिळवले, आता मी हा मनोवर पूर्ण करेन. माझ्याजवळही इतके द्रव्य आहे, पुन्हासुद्धा हे मला मिळेल. या शत्रूला मी मारले
आणि त्या दुसऱ्या शत्रूंनाही मी मारीन. मी ईश्वर आहे, ईश्वरी भोगणार आहे. मी सर्व सिद्धींनी युक्त आहे, बलवान तसाच सुखी आहे. मी मोठा धनिक, मोठ्या कुळात जन्मलेला. माझ्यासारखा दुसरा कोण? मी यज्ञ करीन, दाणे देईन, मजेत राहीन. अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले, अनेक प्रकारांनी भ्रांत चित्त झालेले, मोहाच्या जाळ्यात अडकलेले, विषय भोगात अत्यंत आसक्त असे आसुरी लोक मला महा अपवित्र नरकात पडतात. ते स्वतःलाच श्रेष्ठ मानणारे घमेंडखोर लोक धन मान यांच्या मदाने उन्मत्त होऊन केवळ नावाच्या यज्ञांनी अखंडीप्रमाणे शास्त्रविधीन यज्ञ करतात. ते अहंकार, बळ, घमेंड, कामना, क्रोधाधिकांच्या आहारी गेलेले, दुसऱ्यांची निंदा करणारे पुरुष आपल्या व इतरांच्या शरीरात असलेल्या मद अंतर्यामीचा द्वेष करणारे असतात. त्या द्वेष करणाऱ्या, पापी, क्रूर कर्म करणाऱ्या नराधमांना मी संसारात वारंवार आसुरी योनीतच टाकतो. हे अर्जुना, ते मूळ मला प्राप्त न होता जन्मोजन्मी आसुरी योनीतच जन्मतात. अशा लोकांविषयी भगवंत पश्चाताप करता की यांना मनुष्य जन्म देऊन स्वतःच्या उद्धारासाठी सुवर्णसंधी दिली असतानाही यांनी ती फुकट घालवली. उलट त्यामुळे अतिनीच गतीला प्राप्त होतात, अर्थात घोर नरकात पडतात. काम, क्रोध, लोभ 3 प्रकारची नरकाची द्वारे सर्व अनर्थांची मूळ नरकप्राप्तीसाठी कारण असल्याने काम, क्रोध, लोभ यांना नरकद्वार असे म्हटले आहे. आत्म्याचा नाश करणारी अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत. म्हणूनच त्या तिन्हींचा त्याग करावा. हे अर्जुना, तिन्ही नरकाच्या द्वारापासून मुक्त झालेला अर्थात काम, क्रोध, लोभादी विकारापासून सुटलेला पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतो. आपल्या उद्धारासाठी भगवत आज्ञेप्रमाणे वर्तन ठेवणे हेच आपल्या कल्याणाचे आचरण होय. त्याने तो परमगती मिळतो, अर्थात मला येऊन मिळतो. जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो त्याला सिद्धी मिळत नाही, परमगती मिळत नाही, सुखही मिळत नाही. म्हणून तुला कर्तव्य अकर्तव्य यांची अवस्था लावण्यातच शास्त्राचं प्रमाण आहे असे जाणून तू शास्त्रविधीने नेमलेले कर्मच करणे योग्य आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसम्पदविभागयोगो नाम षोडशोऽध्याय समाप्तं. शुभं भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु. गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्रविस्तरै या स्वयं पद्मनाभस्य मोक्षपद्माद्विनिसृताः.